यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, विसावा, विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ज्ञानेश्वरी अध्याय 8. या 8व्या अध्यायाला अक्षर ब्रह्मयोग असं नामाभिधान केलेलं आहे. या 8व्या अध्यायाला काही ठिकाणी तारक ब्रह्मयोग असंही नाव आहे आणि अक्षर ब्रह्मयोग असंही नाव आहे. काल आपण 8व्या अध्यायाची प्रस्तावना पाहताना ह्या 8व्या अध्यायाचं बीज 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 29 आणि 30 या 2 श्लोकांच्या मध्ये आहे आणि त्या बीजातूनच अर्जुनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अर्जुनाने 8व्या अध्यायामध्ये सुरुवातीला श्लोक क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 2 या 2 श्लोकांच्या मधून प्रश्न उत्थापित केले आहे की ज्याचा संदर्भ हा 7व्या अध्यायातील शेवटच्या 2 श्लोकांशी आहे. अर्जुनाने 8व्या अध्यायामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्या श्लोकामध्ये 5 प्रश्न आहेत, तर दुसऱ्या श्लोकामध्ये 2 प्रश्न आहेत. असे एकूण 7 प्रश्न अर्जुनाने या पहिल्या 2 श्लोकांच्या मध्ये विचारलेले आहेत. भगवंताने या 7 प्रश्नांपैकी 6 प्रश्नांची उत्तरं
केवळ एका वाक्यात नाही, एका अक्षरात उत्तर द्या किंवा एका वाक्यात उत्तरे द्या, या नियमाप्रमाणे भगवंताने एका वाक्यामध्ये या 6 प्रश्नांची उत्तरं थोडक्यात दिली आहे. ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण 7वा जो प्रश्न आहे, त्या 7व्या प्रश्नाचं भगवंताने विस्ताराने दिलेलं उत्तर म्हणजे हा सगळा 8वा अध्याय आहे. पहिल्यांदा आपण मूळ गीतेमध्ये विचारलेले हे 7 प्रश्न, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या 2 श्लोकाच्या वरती या 7 प्रश्नाच्या संदर्भात केलेलं भाष्य, याचा विचार आपण करणार आहोत. पहिल्यांदा मूळ शब्द आपल्याला कळाले पाहिजेत, त्यांचा अर्थ ओझरता तरी आपल्याला ध्यानी आला पाहिजे, आणि त्यानंतर अर्जुनाने विचारलेल्या शास्त्रीय प्रश्नांची उपपत्ती कशी आहे, याची उपयोगिता, याचे बीज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य, यामध्ये असणारं तत्वज्ञान आणि मानसशास्त्र, अशा विविध प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. 8व्या अध्यायाला प्रारंभ करण्यापूर्वी हा 8वा हा जो शब्द आहे तो आपल्याला काय स्मरण करून देत असेल, तर तुम्ही मला 8वा असा 8वा अध्याय स्वतःची आठवण करून देण्याकरिता आपल्याला तो प्रवृत्त करवत आहे. या 8व्या अध्यायाची आठवण आपण कुठपर्यंत करायची, तर 8व्या अध्यायामध्ये असलेल्या विचाराची आठवण आपल्या आयुष्याचा शेवटचा उच्छ्वास ह्या शरीरातून बाहेर पडत नाही, म्हणजे प्राणोत्क्रमण होत नाही तोपर्यंत, अर्थात प्राणोत्क्रमणाच्या समयापर्यंत या 8व्या अध्यायामध्ये असलेला विचार मानवी जीवनाला अत्यंत उपयोगाचा आहे. कसा आहे याचा इत्थंभूत तपशीलवार विस्तार स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनीच केला असल्यामुळे आपण ज्ञानेश्वरी शिकत आहोत ह्या भूमिकेने त्या ओव्यांच्याकडे पाहायचं आहे, आणि त्या ओव्यांच्या मध्ये असणारे शब्द कुठे तोडल्यानंतर विशेष अर्थाची अभिव्यक्ती होते, कोणता शब्द मागे घेतल्यानंतर आपल्याला अर्थ विशेषत्वाने कळतो, ह्या भूमिकेतून आपण पाहणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा शब्द, त्या अक्षरांच्या मध्ये असणारा जो मागे पुढे थोडासा फेरबदल करून अर्थांच्या दृष्टीने वाक्यांची योजना, त्या दृष्टीने केलेला अर्थ, आणि त्यानंतर त्याची उपयोगिता, अशा विविध पैलूंचा विचार आपण करणार आहोत या अध्यायामध्ये. आणि ज्याची आठवण आपल्याला करावयाची आहे त्या आठवणीचा विचारही 7व्या प्रश्नापासून आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ह्या 7 प्रश्नांचं स्वरूप गीतेच्या परिभाषेमध्ये समजून घेऊया, नंतर ज्ञानेश्वरीच्या परिभाषेत समजण्याचा प्रयत्न करूया. प्रश्नकर्ता हा अर्जुन आहे, म्हणून अर्जुन उवाच. आणि अर्जुन शब्दाचा अर्थ होतो सरळ अंतःकरणाचा, स्ट्रेट फॉरवर्डनेस, हे ज्याचं वैशिष्ट्य आहे. जसं मनामध्ये आलं, जो भाव आला तो जसाची तसा भगवंताच्या समोर कथन करणं, त्यामध्ये इतकी सुद्धा काही भागाचं लपवून ठेवणं, काही भाग सांगणं असं नाही, तर जोही अंतःकरणामध्ये भाव आला, जसा आला तसाची तसा प्रगटीकरण करण्याचा सरळ स्वभाव ज्याचा आहे त्याला अर्जुन असं म्हणतात. रुजत्वात अर्जुन हा प्रश्न विचारतो.
आणि ज्याला प्रश्न विचारायचा त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगण्याकरता या पहिल्याच श्लोकामध्ये संबोधन येतं पुरुषोत्तम. सगळ्या पुरुषांच्या मध्ये उत्तम असणारा पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण. बाकीचे पुरुष आहेत की जे प्रश्न विचारतात आणि जो उत्तर देणारा आहे तो त्या पुरुषांच्या मध्ये उत्तम आहे. सुप्रीम पर्सनॅलिटी अमंग द ह्युमन बीइंग्स असं जे व्यक्तिमत्व आहे ते भगवान श्रीकृष्णाचं असल्यामुळे अर्जुनाने जो प्रश्न विचारले आहे त्याचं स्वरूप आपण पाहूया. हे पुरुषोत्तम म्हणजे हे पुरुषांच्या मध्ये उत्तम असणाऱ्या श्रीकृष्णा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. त्यात पहिला प्रश्न आहे तत् ब्रह्म किम. जे तुम्ही ब्रह्म शब्दाचा उच्चार 29व्या अध्यायातील श्लोकामध्ये केला, त्यामध्ये मला विचारायचं तत् ब्रह्म किम, त्या ब्रह्म काय आहेत, ते ब्रह्म काय आहेत असं म्हणताना अर्जुनाने आतापर्यंत खूप श्रवण केल्यामुळे परमात्म्याचे 2 रूप आहेत. एक उपाधीने युक्त आहेत आणि एक उपाधीने मुक्त आहेत. जे उपाधी युक्त आहेत त्याला सोपाधिक म्हणतात आणि जे उपाधी रहित आहेत त्याला निरुपाधिक असं म्हणतात. मायेची उपाधी लागली की त्याला सोपाधिक असं म्हणतात आणि मायेची उपाधी ज्या तत्वाला नसते असं तत्व म्हणजे निरुपाधिक. मग सगुण साकार परमात्मा जो आहे तो सोपाधिक आहे त्यालाही ब्रह्म म्हणतात आणि जे निर्गुण निराकार तत्व ब्रह्म आहे त्यालाही ब्रह्म म्हणतात, ते निरुपाधिक आहे. मग तुम्हाला ब्रह्म या ठिकाणी जे म्हणायचं आहे तर ब्रह्म असं म्हणताना वेदालाही ब्रह्म म्हटलं आहे, ब्राह्मणालाही ब्रह्म म्हटलं आहे, सगुणालाही ब्रह्म म्हटलं आहे, निर्गुणालाही ब्रह्म म्हटलं आहे, ओंकारालाही ब्रह्म म्हटलं आहे, प्रकृतीलाही ब्रह्म म्हटलं आहे. ब्रह्म शब्दाने गीतेमध्ये असे अनेक अर्थ अभिव्यक्त होतात. तर या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला जेव्हा ब्रह्म म्हणायचं तेव्हा त्यापैकी तत् ब्रह्म किम, ते ब्रह्म काय आहे. इतका बहुश्रुतपणा अर्जुनाचा आहे की ब्रह्म हा शब्द अनेक अर्थाने अनेक अध्यायांच्या मध्ये अनेक श्लोकांच्या मध्ये अभिव्यक्त केले आहेत. त्यापैकी देवा तुम्हाला जे ब्रह्म म्हणायचं आहे ते कोणत्या अर्थाने आणि कशाला ब्रह्म म्हणायचं आहे ते तुम्ही आम्हाला पहिल्यांदा सांगा. आणि म्हणून तत् ब्रह्म किम, ब्रह्म म्हणजे काय हा प्रश्न आहे. आणि त्यातून मग ते ब्रह्म सोपाधिक की निरुपाधिक असा हा त्यातला अंतर्गत प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे अध्यात्मम किम. आपण हे अध्यात्मामध्ये आहे, हे अध्यात्म करतात, पण या शरीरामध्ये राहणारे अध्यात्म म्हणजे तत्व कशाला म्हणतात ते आम्हाला तुम्ही सांगा. अध्यात्मम किम, किम अध्यात्म, अध्यात्म काय आहे. च आणि आदिभूतम, अधिभूत म्हणजे या अधिभूत असं म्हणताना पंचमहाभूतांनाही हे अधिभूत म्हणतात. मग या अधिभूतम किम प्रोक्तम, या भूतातील सत्व म्हणजे काय सांगितलं आहे, कशाला म्हणायचं अधिभूत. किंवा अधिदैवम किमुच्यते, अधिदैव कशाला म्हणतात. असे अर्जुनाचे ह्या पहिल्या श्लोकामध्ये 5 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये संबोधन वापरलेले आहे पुरुषोत्तम. तुम्ही सगळ्या पुरुषांच्या मध्ये उत्तम आहेत आणि अर्जुन म्हणतो मी फक्त पुरुष आहेत आणि तुम्ही पुरुषोत्तम आहात. दुसऱ्या श्लोकामध्ये संबोधन वापरलेले आहे हे मधुसूदन. मधुसूदन शब्दाचा अर्थ आपण आत्ताच भज गोविंदम या स्तोत्रामध्ये मधु दैत्याचा आरी अशा शब्दाच्या अर्थाने आपण तो श्लोक पाहिला आहे.
मधुसूदन, मधु नावाच्या दैत्याचा ज्याने नाश केला आहे, मधु नावाच्या दैत्याला ज्याने परास्त केला आहे, नष्ट केला आहे, असा असणारा हे परमात्मा मधुसूदना अत्र अधियज्ञ कह. अधियज्ञ हा जो शब्द वापरला जातो, तर अधियज्ञ नेमका काय आहे आणि अधियज्ञ कह कथम, आणि त्या आदियज्ञाचं चिंतन कसं करावं. कारण हा आदियज्ञ अस्मिन देहे कथम, अस्मिन देह म्हणजे या देहामध्ये या आदियज्ञ कोण आहेत आणि त्याचं चिंतन कसं करावं. अस्मिन देहे कथम. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, जो की 7वा प्रश्न आहे, दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकातील दुसरा प्रश्न आहे. त्यात भगवंताला अर्जुन म्हणतात, बाबा देवा, प्रयाणकाले. प्रयाणकाले शब्दाचा अर्थ होतो प्रयाण काळाच्या वेळी, म्हणजे मृत्यूच्या वेळी. नियतात्मभिः, नियत म्हणजे संयमित, आणि आत्मभिः या शब्दाचा अर्थ आहे अंतकरण. ज्यांनी आपलं अंतकरण आयुष्यभर केलेल्या अभ्यासाच्या द्वारे संयमित केलेलं आहे, अर्थात प्रयाण काळाच्या वेळेस संयमित अंतकरण आहे ज्यांचं, अशा पुरुषांच्याकडून कथम ज्ञेयः असि, तू कसा जाणला जातोस, तू जाणण्यास योग्य कसा होतोस. म्हणजे ते संयमित अंतकरणाचे पुरुष मृत्यू समयी तुला कशा पद्धतीने जाणतात, असा प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे. प्रयाण कालेच कथम नियोसी नियतात्मभिः, येषां प्रश्नानां यथाक्रमं निर्णाय भगवान उवाच. ह्या प्रश्नाचा क्रमानेच निर्णय करण्यासाठी भगवंत या एका प्रश्नाचं उत्तर क्रमाने या पुढच्या काही श्लोकांच्या मध्ये देत आहे. यावरती आता ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केले आहे, ते भाष्य आपण पहिल्यांदा शब्द, अर्थ आणि मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लिमेंटेशन कशा अर्थाचे आहेत ते आपण नंतर पाहूया. पहिल्यांदा मूळ विषय जसा आहे तसा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग अर्जुने म्हणितले, हा ओ जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. पहिल्यांदा शब्द सुरुवात करताना मग शब्दाचा अर्थ आहे नंतर. नंतर कधी कधी 7व्या अध्यायाच्या उपसंहारात्मक 2 श्लोक आहेत, त्या 2 श्लोकाच्या मध्ये भगवंताने जे संक्षिप्त 7 शब्दांचा प्रयोग केला आणि तो अर्जुनाला काही नीट समजला नाही, आणि म्हणून मग अर्जुने म्हणितले. अर्जुने म्हणजे अर्जुनाने, म्हणितले म्हणजे म्हटले, अर्जुनाने म्हटले. मग अर्जुन म्हणाला, काय म्हणाला, हा ओ जी. अहो जी शब्दाचा अर्थ आहे आदरार्थी. पूर्वी कोणी एखाद्याला हाक मारली तर उत्तर देताना आपण म्हणतो ओ काय असं म्हणतोय, पण पूर्वीच्या काळामध्ये अतिशय नम्रतापूर्वक जर गुरूंनी हाक मारली, त्याचं उत्तर जी अशा शब्दाने, जी असं म्हणून आदरार्थ शब्दाचा उल्लेख करून आपण पुढे काय म्हणायचं, जी महाराज, जी जी मला समजलं आहे, जी जी असं म्हणण्याची पद्धत पूर्वीच्या काळामध्ये होती, जी मराठी भाषेमध्ये एक औपचारिक
आणि आदर्श औपचारिक पद्धत होती की जी शब्दाने त्याचा बोलणाऱ्यांना उत्तर द्यायचं आहे. म्हणून अर्जुनाने म्हटलं, अहो जी, अहो महाराज, भगवान अवधारिले, अहो ऐकलत का मी काय म्हणतोय ते? असं म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेऊन मी जो काही प्रश्न विचारत आहे ते लक्षपूर्वक तुम्ही ऐकता आहात ना? अहो जी, अहो महाराजजी, महाराजजी अवधारिले, ऐकलं का? भगवंत म्हणतील, काय ऐकलं का? अर्जुन म्हणतो, जे म्या पुसिले, जे म्या पुसिले, पुशिले शब्दाचा अर्थ आहे विचारले. जे म्या पुशिले, जे मी विचारले तुम्हाला आत्ताच, किम तद्ब्रह्म किम अध्यात्म अधिभूतंच किम प्रोक्तम दैवम किमुच्यते. जे हे जे 7 प्रश्न जे म्या म्हणजे मी, पुसले म्हणजे विचारिले, ते म्हणजे ते 7 प्रश्न निरूपिजे. त्याचं तुम्ही निरूपण करा, त्याचं तुम्ही विश्लेषण करा, त्या प्रश्नाचं स्वरूप तुम्ही विशद करा. तो विषय उकल होईल असं मला इतक्या पद्धतीने मोकळा करून तो सांगा. कारण त्यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. त्यापैकी अनेक अर्थांचे शब्द तुम्ही वापरले, त्या एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यापैकी तुम्हाला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे मला कसं कळणार? याकरता मी हे जे तुम्हाला प्रश्न विचारले ना ते निरूपिजे. ते म्हणताना ते प्रश्न निरूपिजे म्हणजे त्या प्रश्नांचं उत्तर निरूपिजे, उत्तर निरूपण करा. बर ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही. असं म्हणून झाल्यानंतर अर्जुन लगेच विचारतो, सांगा मग आता काय सांगू? कवण ते ब्रह्म, ते ब्रह्म कवण, कोणतं ब्रह्म म्हणून तुम्ही ज्याचा निर्देश केला, किम तद ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे काय आहे? कोणतं ब्रह्म आहे? सगुण ब्रह्म आहे का निरूपण ब्रह्म आहे? सोपाधिक आहे का निरुपाधिक आहे? अनेक अर्थाने तो शब्द ब्रह्म वापरलाय. त्यामुळे तुम्हाला ब्रह्म शब्दाचा अर्थ नेमका काय करायचा आहे? कवण, कोणते ते ब्रह्म तुम्हाला निर्देशित करायचे आहे ते आम्हाला सांगा. कवण ते ब्रह्म. कासया नाम कर्म, कर्म हे कशाचं नाव आहे? कशाला कर्म म्हणतात? पापण्यांची उघडझाप होते तेही कर्म आहे, होठ हलतात हेही कर्म आहे, मनुष्य आपल्या जागेवरून उठतो हेही कर्म आहे. असे अनेक प्रकारचे कर्म माणसाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला शरीरांतर्गत होत असतात आणि बाह्यही होत असतात. मग ह्यापैकी कोणत्या कर्माला कर्म म्हणायचं? ते कर्माचं स्वरूप आम्हाला तुम्ही सांगा. कासया नाम कर्म. नंतर अथवा अध्यात्म काय म्हणते? अथवा काय अध्यात्म काय म्हणते? अध्यात्म हा शब्दाचा प्रयोग जेव्हा व्यवहारामध्ये किंवा अध्यात्मामध्ये केला जातो तेव्हा अध्यात्म म्हणताना नेमकं काय कोणता अर्थ अभिप्रेत आहे? किंवा अध्यात्म शब्दाचा उच्चार केल्यानंतर डोळ्यासमोर काय यायला पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा. नंतर आदिभूत ते कैसे, एथ अधिदैव ते कवण असे, हे उघड मी परियेसे ऐसे बोला. तो असं म्हणतो, कैसे ते अधिभूत असं म्हणतात. ते अधिभूत कसं आहे? त्याचं स्वरूप कसं आहे? एथ अधिदैवते कवण असे, एथ ते अधिदैवत कवण असे. अधिभूत म्हणजे नेमकं काय आणि अधिदैव कोण आहे हे मी स्पष्ट समजू शकेल तितक्या स्पष्टतेने तुम्ही मला सांगावं अशी माझी इच्छा आहे. हे उघड मी परियेसे, हे उघड म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये
थोडी सुद्धा संदिग्धता किंवा गोपनीयता नसावी. मी उघड परियेसे, मी उघड ती गोष्ट ऐकेल, समजून घेईल, अशा प्रकारे तुम्ही बोला. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याने उत्तरदात्याला तुम्ही कसं बोललं पाहिजे याचाही सल्ला नकळत अर्जुनाच्या भूमिकेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतासाठी वापरलं आहे. हे उघड मी परियेसे ऐसे बोला. मी उघड सगळ्यांसमोर ऐकू शकेल असं तुम्ही सांगा. नाहीतर एखाद्याला काही सांगायचं म्हटलं की थांबा, आतमध्ये या, आतल्या खोलीच्या आतमध्ये या, मग आम्ही तुम्हाला सांगू, कारण ते खूप गोपनीय आहे. अर्जुन म्हणतो मला असं नका सांगू, असं सांगा मी जे सगळ्यांच्या समोर मी उघड मी ते ऐकू शकेल आणि मी ऐकत असताना उघड त्याचा उपयोग सगळ्यांना होईल असंही मला तुम्ही सांगा. म्हणजे कोणतीच गोपनीयता भगवंताच्या बोलण्यामध्ये असू नये असं ज्ञानेश्वर महाराजांना ह्या ठिकाणी सूचित करावयाचं आहे. नंतर आपण पाहिलं की दुसऱ्या श्लोकाचं संबोधन, हे मधुसूदन अधियज्ञ कथम कोऽत्र देहेऽस्मिन् अस्मिन् देहे अधियज्ञ कथम क अत्राह. हे मधुसूदना, ह्या जे तुम्ही आता विषय सांगितले यापैकी या देहाच्या मध्ये अस्मिन् देहे अधियज्ञ कोणाला म्हणतात हे तुम्ही मला सांगा. आणि शेवटचा प्रश्न, नियतात्मभिः प्रयाणकाले च कथम नियोसी. संयमित अंतकरण असणाऱ्या पुरुषांच्या द्वारे मृत्यूच्या समयी तू कसा जाणला जाऊ शकतोस, हा शेवटचा प्रश्न. यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य पहिल्यांदा बघूया, मग आपण या समग्र ओव्यांचा नंतर विचार करूया. देवा अधियज्ञ तो काही कवनपा ये देही, हे अनुमानासी काही न दिठी भरे. दिव शब्दाचा अर्थ होतो प्रकाशने. देवा, दिव शब्दाचा अर्थ जर प्रकाश असा होतो तर मला ह्या सगळ्या 7ही प्रश्नांच्यावरती माझ्या मतीमध्ये प्रकाश पडेल आणि हा प्रकाश पाडण्याचं काम तुम्ही करू शकता. कारण देव असं म्हणतानाच दिव प्रकाशने, दिव शब्दाचा अर्थ प्रकाशने असा होतो. मग सांगा बरं, अधियज्ञ काही, त्याला अधियज्ञ असं म्हणतात, तो अधियज्ञ काय आहे? कवनपा ये देही, ये देही कवनपा, या देहामध्ये अधियज्ञ कोणाला म्हणतात? कसं समजायचं की ह्या देहामध्ये अधियज्ञाचं स्वरूप कसं आम्ही समजावं? कारण समजण्यासाठी आमच्याकडे काही प्रमाण असावे लागतात. तर 2 प्रमाणांचा विचार या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज करतात. या देहामध्ये अधियज्ञ कोण आहे, कशाला अधियज्ञ म्हणतात, त्याचं चिंतन कसं करावं हे काही माझ्या लक्षात येत नाही. त्याचं कारण म्हटले, हे अनुमानासी काही न भरे आणि हे काही दिठी न भरे. हे अनुमानासी काही न भरे. एखादी गोष्ट समजून घेताना ती अनुमानाने समजून घेणं. अनुमानाने समजून घेणं, अनुमान म्हणजे काय? ज्या ज्या ठिकाणी हेतू असतो त्या त्या ठिकाणी साध्य असतं. हेतू आणि साध्य यांचं साहचर्य असलं पाहिजे. जसं की ज्या ज्या ठिकाणी धूम असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतो. कशाप्रमाणे? जसं स्वयंपाकघर, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः तथा महानसा. ज्या ज्या ठिकाणी धूम असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतो. कशावरून? जसं की स्वयंपाकघर.
ते स्वयंपाकघरामध्ये धूम आणि वन्नी यांचं साहचर्य आपण पाहिलेलं असतं. त्यावरून नेम निघाला, जिथे धूम तिथे अग्नी. असं जर पाहिलं तर एखाद्या दूरस्थ असणाऱ्या पर्वतावरती आपल्याला धूर दिसतो. अयम वन्यमान पर्वतः, हा पर्वत वन्नीने युक्त आहे. कशावरून? धूमत्वात्. ज्या अर्थी त्या ठिकाणी धूम दिसतो आहे त्या ठिकाणी त्या पर्वतावरती अग्नी असला पाहिजे. कारण का? कारण असं म्हटलं नेम, जिथे धूम तिथे वन्नी. उदाहरण, स्वयंपाकघर. म्हणून जिथे जिथे धूम दिसेल त्या ठिकाणी अग्नी असतो. हे जे ज्ञान आहे याला म्हणतात इन्फरन्स. याला काय म्हणतात? अनुमान ज्ञान. अनु म्हणजे नंतर, अगोदर काही विधानं पुढे असतात, त्याला आधार विधानं म्हणतात. आणि त्या आधार विधानावरून शेवटचं विधान जे असतं त्याला निष्कर्ष म्हणतात. कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट. आणि बऱ्याचशा विज्ञानाच्या शाखेमध्ये ह्या अनुमानाचा उपयोग केला जातो, विशेषतः डायग्नोसिस करताना. त्यामध्ये आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक असो, ॲलोपॅथिक असो किंवा दुसऱ्या कोणत्याही पॅथी असल्या तरी त्या रोगाचं निदान करताना काही प्रश्न विचारले जातात. काही ठिकाणी असे प्रश्न विचारले जातात की त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी एक दिवसभर लागतो. होमिओपॅथिकचे काही लोक, काही हॉस्पिटल असे आहेत की तिने दिलेले जे प्रश्नांचे बरेच असे वेगवेगळे पेजेस असतात आणि त्या पेजेसमध्ये जीवनासंबंधाने, मनासंबंधाने, बुद्धीसंबंधाने, कौटुंबिक संबंधाने, स्वतःच्या आवडीनिवडीच्या संबंधाने खूप असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. देहधर्माच्या बाबतीमध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि मग शेवटी ते त्याचं विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचतात. याला म्हणतात की काही विधानांच्या द्वारे निष्कर्षापर्यंत जे पोहोचलं जातं त्या प्रक्रियेला अनुमान असं म्हणतात. तेव्हा तुम्ही जे 7 प्रश्न विचारले त्यापैकी ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय, आदिदैव काय, आदिभूत काय, त्या संबंधाने अनुमानाने जरी विचार करायचा ठरला तरी अनुमानाशी काही न भरे. अनुमानाने देखील ह्या माझ्या प्रश्नांचं पूर्णपणाने भरण पोषण होत नाही. म्हणजे अनुमानाने सुद्धा हे विषय कळत नाही. इट इज बियॉन्ड इन्फरन्स. हे अनुमानाच्या पलीकडे आहे. ॲलोपॅथिक मध्ये सुद्धा डॉक्टर विचारतात तुम्हाला काय होत आहे, कधीपासून होत आहे, काय काय तुम्हाला जाणवत आहे. मग ते आपण सगळं सांगतो. पाठ दुखते, अंगाला घाम येतो, अस्वस्थ होतं, बेचैन होतं, कोणत्या स्थितीमध्ये राहत नाही. अच्छा, मग हे लक्षणावरून यांना विशिष्ट हा एक रोग झाला असावा किंवा हा विशिष्ट रोगाच्या निदानापर्यंत ते पोहोचू शकतात. हे अनुमान आहे. तसं आयुर्वेदाचं सुद्धा आहे. त्यांच्याकडे एखादा पेशंट गेला की मग तुम्ही काय खाता, कसं राहता, तुमचं जीवनचर्या कशी आहे या संबंधाने प्रश्न विचारले जातात आणि मग ते निष्कर्षापर्यंत येतात. पण जेव्हा ह्या 7 प्रश्नांच्या संबंधाने अनुमान करायचं ठरवलं तरी अनुमानाने हे विषय आमच्या लक्षात येत नाही. बर, मग हे सगळे प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणावरती अवलंबून आहेत. मग त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, अर्थापत्ती प्रमाण आहे, अनुपलब्धी प्रमाण आहे. असे 6 प्रमाण प्रमुख मानले जातात. त्यापैकी प्रत्यक्ष प्रमाण आहे. परंतु ह्या 7 प्रश्नांचा विचार अनुमानाने करण्याचा प्रयत्न केला तरी कळत नाही आणि दिठी न भरे. आणि प्रत्यक्ष प्रमाणाने, दिठी म्हणजे दृष्टीने,
प्रत्यक्ष डोळ्याने जर पाहण्याचा प्रयत्न केला की या शरीरामध्ये ब्रह्म कुठे आहे, कर्म कशाला म्हणायचं, अध्यात्म कशाला म्हणायचं, अधिदैव कशाला म्हणायचं, तर हे प्रत्यक्ष दृष्टीने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणालाही हे विषय होत नाही आणि अनुमान प्रमाणालाही कळत नाही. मग जर प्रत्यक्ष प्रमाणाला कळत नाही, अनुमान प्रमाणाला कळत नाही आणि कळून घेणं, समजून घेणं हा तर आमच्या जिज्ञासाचा विषय आहे. पण अनुमानाने जेव्हा कळत नाही, प्रत्यक्षाने कळत नाही, तेव्हा हे भगवान तुम्ही आम्हाला हे प्रत्यक्ष सांगावं. शेवटच्या प्रश्नाच्या संबंधाने आणि नियता अंतःकरणी तू जाणसी देह प्रयाणी ते कैशेनी हे शारंग पाणी परिसावा माते. नियता अंतःकरणी, नियता म्हणजे सन्निहित, नियंत्रित, ज्याने आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतःकरण चतुष्टय आणि इंद्रियांना, सगळ्या इंद्रियांना जीवन जगताना एक विशिष्ट नियमाने जीवन जगलेले आहे, तत्वाने जीवन जगलेले आहे, संयमाने जीवन जगलेले आहेत. असे जे पुरुष आहेत त्यांचं एका शब्दामध्ये वर्णन आलेलं आहे, नियता अंतःकरणी. नियत म्हणजे सन्निहित, म्हणजे नियमाने बद्ध, ज्यांचं अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि इंद्रिय आहेत, असे जे लोक आहेत त्यांच्याद्वारे तू जाणसी देह प्रयाणी, तू जाणी जशी देह प्रयाणी. देह प्रयाणी, देहाचा वियोग होत असताना, देहाचा अंत होत असताना त्यांच्याद्वारे तू जाणी जशी, त्यांच्याद्वारे तू जाणला जातोस, असं आम्ही शास्त्राच्याद्वारे ऐकलेलं आहे. पण आता प्रत्यक्ष हा प्रश्न आम्ही तुलाच विचारतो. हे शारंग पाणी, ज्याने आपल्या हातामध्ये शारंग नावाचं धनुष्य धारण केलेलं आहे, तेव्हा हे कृष्णा, ते कैसेनी हे देह प्रयाणी तू जाणी जशी हे माते परिसवा. माते म्हणजे मला, परिसवा म्हणजे मला ऐकावा. मला तुम्ही ती अशी गोष्ट समजून सांगा की या संयमित महापुरुषांच्या द्वारे तो अंतसमयी जाणला जातोस, पण कसा जाणला जातोस हे मला अनुमानाने कळत नाही आणि प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला हे प्रत्यक्ष सांगावं. तू जाणला जातोस ना, मग तू कसा जाणला जातोस तूच सांगा मला प्रत्यक्ष. आता आम्हाला अनुमानावरही अवलंबून नाही आणि प्रत्यक्षावर अवलंबून राहायचं नाही. आता शब्द प्रमाणाने तू आम्हाला सांग, कारण तू आमचा आप्त आहेस. आप्ता असतो यथार्थ वक्ता. हे झालं श्लोकाच्या संबंधानं. आता ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाच्या अनुषंगाने अर्जुनाच्या संबंधाने कौतुक करतात. कसं कौतुक करतात ते पहा. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसणताही बोलतयाचा सोपन वचे. देखा म्हणजे पहा, अनुभवा, लक्षात घ्या. चिंतामणीचा धवळारी, चिंतन आपण ज्याचं करू असा चिंतलेल्या गोष्टीचं फल देणारा चिंतामणी, आणि त्या चिंतामणीच्या धवळारी म्हणजे राजवाडा. चिंतामणीचाच राजवाड्यात काय झालं आहे, जरी दैवाचा पहुडला होईल, अत्यंत दैववान असणारा एखादा पुरुष चिंतामणीच्या
धवळारी म्हणजे राजवाड्यामध्ये पहुडाला म्हणजे झोपला. पण झोपणारा कसा आहे? भगवान आहे. आणि एक चिंतामणी नाही तर चिंतामणीचं घरच आहे. आणि अशा चिंतामणीच्या राजवाड्यामध्ये हा दैववान पुरुष झोपला असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तर काय होईल म्हटले? ओसणाताही बोलतयाचा सोपन वचे. ओसणाताही तयाचा बोल. ओसणताही म्हणजे झोपेमध्ये मनुष्य काही लोक बराळतात, तसा भगवंत म्हणतात हा तयाचा बोल, त्याचं बोलणं कसं आहे? ओसणताही. ओसणताही म्हणजे त्याचं बरळण्यातलं बोलणं आहे. स्वप्नात माणसं जसं बरळतात तसा हा बरळतोय. पण याचं बरळणं जरी झोपेतलं असलं पण सोपन वचे, पण सोप शब्दाचा अर्थ आहे व्यर्थ होत नाही. ते शब्द जे आहेत ते व्यर्थ जाणार नाही. कारण झोपेतले बरळणं माणसाचं नेहमी व्यर्थ असतं, त्याला काही अर्थ नसतो. पण हा जो बरळतो आहे, बरळणारा चिंतामणीच्या राजवाड्यामध्ये आहे. आणि चिंतामणी असा आहे, तुम्ही जे बोलाल ते सत्य. तसं हा दैववान मनुष्य एवढा आहे की चिंतामणीच्या राजवाड्यामध्ये पोहोचल्यानंतर त्याचं स्वप्नातलं बरळणं देखील व्यर्थ जात नाही, ते सत्य ठरतं. सत्य ठरावं तितका भाग्यवान अर्जुन आहे म्हटले. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणे तले देवे, परियेसी गा बरवे पुसिले तुआ. बघा, तैसे अर्जुनाचे बोलासवे. अर्जुनाने ह्या 2 श्लोकांच्या मध्ये 7 प्रश्न विचारले. ह्या अर्जुनाच्या बोलासवे, ह्या अर्जुनाच्या प्रश्नाबरोबर लगेचच म्हणजे थोडाही विलंब न करता, बोलासवे बोलण्याबरोबरच म्हणजे प्रश्नाबरोबरच आले. इथे आले शब्द आहे. काय आले? तर इथे अध्यारूत आहे, भगवंताचं उत्तर आले. अर्जुनाने प्रश्न विचारतो आणि विचारतो तोच भगवंताचं उत्तर लगेच आलं. अर्जुनाची या बोलासवे आले. आले म्हणजे उत्तर आले. आणि जे उत्तर आले तेची म्हणितले देवे. भगवंताचं उत्तर आल्यानंतर भगवंत देवे म्हणितले तेची आले. देवाने म्हटलं, बघ बाबा रे, तुला हे प्रश्न आहे ना, तू हे जे प्रश्न विचारले आहेस ना, मग आता ह्या प्रश्नाच्या संबंधानं उत्तर आता ऐक. परियेसिगा बरवे जे पुसिले तुआ. जे तुआ बरवे पुसिले ते परियेसिगा. तू जे प्रश्न विचारले ना, ते प्रश्न अत्यंत बरवे आहेत, म्हणजे चांगले आहेत. म्हणजे असा प्रश्न विचारावा की जो प्रश्न आपला जरी असला तरी तो सगळ्यांना वाटावा, हा प्रश्न माझा आहे, असा त्या प्रश्नाची सार्वत्रिकता असावी. आणि म्हणून अर्जुना, तू प्रश्न जो विचारले आहे ते अखिल मानव जाती करता आहे. म्हणून बरवे जे पुसले तुआ, जे चांगलं प्रश्न विचारले आहेत ना, त्याचं उत्तर सुद्धा आता बरवे परियेसे, चांगल्या पद्धतीने ऐक. आणि मग यावरती ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं आणखीही काही शब्दामध्ये कौतुक करतात. आणि मग भगवंताच्या उत्तराकडे आपण जाणार आहोत. तो विचार आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया.
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।